नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विवेक चर्जन, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र। आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकामधील 35 ते 45 दिवसांमध्ये वापरल्या जाणाऱ्या दुसऱ्या फवारणीबद्दल सविस्तर माहिती। हरभरा हे पीक 35 ते 45 दिवसांमध्ये आपल्याला या अवस्थेमध्ये हरभरा पिकाची शाखीय वाढी सोबतच फुलधारणा सुद्धा वाढवणे गरजेचे आहे। त्यासोबत आपल्याला मर रोगाचे म्हणजेच बुरशीजन्य रोगांचे सुद्धा नियंत्रण या ठिकाणी करणे गरजेचे आहे व या अवस्थेत आपल्याला अळी सुद्धा नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची फवारणी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। त्यासाठी आपण सर्वात प्रथम मर रोग व बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला या ठिकाणी पहिल्या नंबरवर घ्यायचे आहे सिजेंटा कंपनीचे फोलिओ गोल्ड 50 मिली प्रतिपंप किंवा इंडिकेम कंपनीचे व्हायब्रंट आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे 50 ग्रॅम प्रतिपंप। 2 नंबरवर आपण या ठिकाणी अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंझोइट 10 ते 12 ग्रॅम प्रतिपंप आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे। यानंतर आपल्याला शाखीय वाढ म्हणजेच फुटव्यांची चांगली संख्या वाढवण्यासाठी व फुलधारणा वाढवण्यासाठी आपण या ठिकाणी घेऊ शकता मल्टीप्लेक्स कंपनीचे समरस किंवा सिजेंटा कंपनीचे इसाबियन 50 मिली प्रतिपंप आपल्याला या फवारणीमध्ये 3 नंबरवर घ्यायचे आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी अन्नद्रव्याची कमतरता काही भरून काढायची असेल किंवा खताचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा असेल तर या फवारणीमध्ये आपल्याला 4 नंबरवर 1261 100 ग्रॅम प्रतिपंप किंवा आपण या ठिकाणी अमिनो ऍसिड बेस मायक्रोन्यूट्रॉन असलेले ऍग्रीसर्च कंपनीचे एक्सिड 25 ते 30 ग्रॅम प्रतिपंप आपण या ठिकाणी वापर हा करू शकता। या फवारणीमुळे आपल्या हरभरा पिकामधील मर रोगाचे प्रमाण कमी होऊन फुलधारणा व फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला निश्चित या फवारणीचा फायदा हा होऊ शकतो। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हरभरा पिकाची अतिरिक्त वाढ होत असेल अशा शेतकऱ्यांनी इसाबियन किंवा समरस या टॉनिकचा वापर न करता आपण या ठिकाणी बेस्ट अॅग्रो कंपनीचे डोंगल 6 मिली किंवा सुमिटोमो कंपनीचे टाबुली 5 ते 6 मिली प्रतिपंप वापर केल्यास आपल्या हरभरा पिकाची होणारी अतिरिक्त वाढ थांबवून त्या ठिकाणी फुलधारणा होण्यासाठी या फवारणीचा आपल्याला फायदा हा होऊ शकतो। या व्यतिरिक्त आपल्याला काही हरभरा पिकाबद्दल प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच शेतीविषयक माहितीसाठी आमच्याशी जुळून रहा। धन्यवाद।